हिरकणीची शौर्यगाथा. हिरकणी बुरुज आम्हा सर्वांना माहीतच आहे. समोर आव्हाने आली तर एक साधारण अत्यंत घाबरट मुलगी बाई वेळेनुसार व वात्सल्यप्रेमापोटी किती धाडसी कृत्य करू शकते याचे उदाहरण म्हणजे हिरा, ज्याला शिवाजीराजेंनी हिराची शौर्याची कथा जोडली. तो रायगडावरील एक अतिशय खोल कडा आज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो व तो एका माऊलीच्या धाडसाची हकीकत सांगतो. हिरा एक गवळण रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीत आपला नवरा, जिवा व लहान पाळण्यात झोपणाऱ्या बाळाबरोबर राहत होती. तिचा दूध विकण्याचा धंदा होता. आपली सगळी कामे आटोपून आणि बाळाला पाळण्यात झोपवून बाकीच्या आयाबायाबरोबर ती दूध विकायला रायगडावर गेली. दूध विकले, पण तिथल्या बाजारपेठेत ती रमली आणि तिला वेळेचे भान राहिले नाही. सूर्य मावळला, तोफ डागली गेली आणि आदेश मिळताच गडाचे दरवाजे बंद झाले. शिवरायांच्या कडक आदेशामुळे ते सूर्योदयालाच उघडणार होते. गडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईन ती हवा आणि वरून खाली जाईल ते पाणी असं म्हटलं जातं. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरला तो म्हणजे हिरकणी हिरा. तोफेच्या आवाजाने हिरा भानावर आली. तिच्या बरोबरच्या बाया कधी निघाल्या होत्या. ती पळत दरवाजाकडे आली. तिने पहारेकऱ्यांना खूप विनवण्या केल्या, पण ते हुकुमाचे ताबेदार होते. तिचं त्याच्या पुढे काहीच चालले नाही. हिरा तिच्या तहान्या बाळाच्या ओढीने अस्वस्थ झाली. तिचं तहानुलं झोपडीत पाळण्यात रडत असेल ह्या चिंतेने ती व्याकुळ झाली. तिच्या विनवण्या सगळ्या निष्फळ झाल्या. आपल्या बाळाच्या काळजीपोटी हिराने गड उतरण्याचा निर्धार केला. रायगडाचा हा कडा अतिशय खोल निंबुळता होता. अंधार, वारा, पाऊस कशाचीच तमा न बाळगता ती आपल्या मातृत्वाच्या भावनेने ओथांबलेली आपल्या बाळासाठी सगळी संकटे सोसून गड उतरून आली आणि आपल्या तहानुल्याला छातीशी धरून दूध पाजायला लागली. तेव्हा कुठे तिला हायसे वाटले. हिरा कडा उतरून आली ही बातमी गावात पसरली आणि शेवटी ही गोष्ट महाराजांच्या कानावरही गेली. सगळे चकित झाले. कडा अत्यंत खोल निंबुळता, अतिशय अवघड. एवढीशी पोर अंधाऱ्या रात्री उतरली तर बलाढ्य शत्रूला सहजासहजी दिवसाढवळ्या चढून आक्रमण करता येईल असे विचार महाराजांच्या मनात आले. हिरा उतरली ह्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण हिरा खरोखर उतरली होती. महाराजांनी तिला बोलावून घेतले आणि विचारले. परत त्या कड्याकडे तिला नेले. तेव्हा हिराही चकित झाली. नुसतं खाली वाकून बघणंही अशक्य वाटलं तिला. जेव्हा ती उतरली होती तेव्हा अंधार होता. तिच्या मातृत्व वात्सल्यापोटी तिला फक्त तिचं तहानुलं बाळ दिसत होतं. आपल्या बाळाकडे जायचं आहे एवढंच तिचं लक्ष होतं. त्या प्रेमामुळे तिने तो अतिशय अवघड कडा उतरण्याचे धाडस केले. तो शत्रूला काय कुणालाही उतरता आला नसता. हिराने एवढं धाडस केलं ते फक्त बाळासाठी. एक माता आपल्या चिमुकल्याकरता किती शौर्य करू शकते हे हिराने सिद्ध करून दाखवले. शिवाजी महाराजांनी साडी, चोळी व इनाम देऊन हिराचे खूप कौतुक केले. तसेच त्या कड्याची आणखी उंची वाढवली आणि हिराच्या या धाडसाची गोष्ट कायम लक्षात राहावी म्हणून त्या कड्याला हिराचे नाव हिरकणी बुरुज हे नाव दिले. आजही रायगडावरचा तो हिरकणी बुरुज हिराच्या धाडसाची आठवण करून देतो. ही कथा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.